इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकण्यात आलेली आहे। इंदापुरात अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जाताना पडळकर यांच्यावर चप्पल फेक करण्यात आली आहे। काही वेळापूर्वी इंदापुरातच ओबीसी समाजाचा मेळावा झाला आणि या मेळाव्यात पडळकरांनी भाषण केलं। भुजबळांचं देखील आक्रमक भाषण झालं आणि त्यानंतर आता गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकण्यात आलेली आहे। मराठा आंदोलकांनी चप्पल फेकल्याचं बोललं जात आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्या सोबत आहे। राहुल, ओबीसी मेळावा आता जो झाला त्याचे पडसाद म्हणायचे असं म्हणता येईल, पण तिथे जी घटना घडली ती आधी आपण नीट प्रेक्षकांना सांगूया। क्रोनॉलॉजी जर आपण समजून घेतली तर आधी त्यांचं भाषण झालं आणि त्यानंतर तिथं जे उपोषण सुरू होतं त्या उपोषणाला भेट देण्यासाठी ते तिथे गेलेले होते। त्याच वेळेला शेजारी मराठा समाजाचं सुद्धा उपोषण सुरू होतं आणि ज्या वेळेला ते तिथून भेटून परत निघाले त्यानंतर त्यांच्या दिशेनं चप्पल फेकली गेली, म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या दिशेनं ती चप्पल फेकली गेली। जे दृश्य आता आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये दिसत आहे ते, तर आपण असं म्हणू शकतो की दोन समाज शेजारीच उपोषणाला बसले होते। इंदापूर हा असा मतदारसंघ आहे की जिथे ओबीसीचं पण तेवढंच प्राबल्य आहे जेवढं मराठा समाजाचं प्राबल्य आहे। आत्ताचे विद्यमान आमदार हे सुद्धा ओबीसी प्रवर्गातले आहेत आणि अशा ठिकाणी आजची श्री छगन भुजबळ यांची सभा झाली। गोपीचंद पडळकर यांचं त्या सभेमध्ये भाषण झालं। ते भाषण झाल्यानंतर ते भेटण्यासाठी आले होते। आल्यानंतर तिथे काही प्रमाणामध्ये घोषणा झाली आणि आपल्या स्थानिक प्रतिनिधींनी कळवलं त्याप्रमाणे ओबीसी एल्गार मेळाव्यात मराठा समाजाच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी भाषण केलं अशी एक भावना आहे आणि त्यामुळं आम्हाला डिवचण्यासाठीच ते साखळी उपोषणाजवळ आले असंही काही तरुणांचा समज झाला आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा नोंद करावा वगैरे अशी भूमिका घेत काही वेळेला घोषणाबाजी केली आणि त्यातून पुढे हा प्रकार घडला असावा असं दिसतं आहे। एकूण काय सौरभ, की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो काही संघर्ष आहे तो संघर्ष कुठल्या पातळीवरती जाऊ शकतो याची काही चुणूक बीडमध्ये आपण बघितली होती। आता ही दृश्य असंच काहीतरी सुचवतायत। इंदापूरमध्ये त्यांची सभा झाली त्यानंतर अशा पद्धतीनं पडळकर यांच्या राहुल, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो। जिथे हा सगळा प्रकार घडला तिथून आपले प्रतिनिधी जयदीप भगत आहे। जयदीप, आता नेमकी काय स्थिती आहे आणि काय घडलं याबद्दल तुझ्यापर्यंत काय आलंय? सौरभ, आज ओबीसी एल्गार मेळावा होता। पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा ओबीसींची या ठिकाणी झाली। आपण ज्या ठिकाणी सभा होती त्या पत्र्याच्या पलीकडच्या शेडमध्ये साधारणतः एक या तहसीलदार कचेरी शेजारीच ही सभा होती आणि ती सभा झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी त्या ठिकाणी मराठा विरोधात भाषण केलं आणि याच ठिकाणी ते सभा संपल्यानंतर गोपीचंद पडळकर या ठिकाणी आले। त्यानंतर नेमकं काय झालं आपण बोलूयात। काही मराठा आंदोलक आहे आपल्यासोबत। काय नेमकी तुमची भावना आहे? कशासाठी तुम्ही गोपीचंद पडळकर आम्ही गेले 47 दिवस झालं साखळी उपोषण करतोय। साखळी उपोषणामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं कुठलंही वक्तव्य न करता संविधानिक पद्धतीने आम्ही इथं साखळी उपोषण करत असताना आज आमच्या उपोषणाच्या शेजारी प्रशासनाने त्यांना परमिशन दिली सभेची, ओबीसी समाजाच्या सभेची, आणि त्या ठिकाणी पडळकरांनी घरं ओकली। ते तसं मराठा समाजामध्ये विरोधात बोलले आणि आता त्या बोलल्यानंतर परत मागच्या रस्त्याने ते आमच्या उपोषणस्थळी आले। आम्ही त्यांना बोलवलं नव्हतं। आम्ही प्रशासनाला सांगितलं होतं की तुम्ही त्यांना इथं येऊन देऊ नका, आमचा त्याला विरोध आहे। तरी सुद्धा त्यांनी इथं येऊन आम्हाला चिडीस घालवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांचे गुंड आणले होते, ते गुंड आमच्यावरती सोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्याच्यामुळे आमची मागणी आहे की पडळकरांवरती आजच्या आज गुन्हा दाखल झालाच पाहिजे। मराठा समाज नाहीतर आक्रमकपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही त्यांच्यावरती चप्पल फेक केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होते। आम्ही त्यांच्यावरती चप्पल फेक केली नाहीये, तर त्यांचीच लोक आमच्या अंगावरती आलीत। जर कुणी चप्पल फेक केली असेल तर त्यांचीच ती लोक आहेत आणि त्यांनी त्यांचा प्रयत्न केला की आम्ही चप्पल फेक केली असं दाखवण्याचा। मराठा समाज हा कायमच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी लढत आला आणि असे कुठेही घटना घडलेली नाहीये। त्यांनी आमच्या इथे येऊन दडपशाही केली, त्यांचीच लोक त्यांच्यावरती चप्पल फेकतात आणि ते विरोध दाखवतात। आम्ही फक्त त्यांना विरोध केलाय, तुम्ही इथे येऊ नका। त्यांनी विनाकारण इथं येण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे आम्ही त्यांना इथून जावा म्हणून घोषणा दिल्या, गो बॅकच्या घोषणा दिलेल्या आहेत। सौरभ, तहसीलदार कचेरी शेजारी या ठिकाणी मराठी समाजाचं साखळी उपोषण सुरू आहे, तर ते शेजारीच दुधाचं उपोषण देखील सुरू आहे। नेमकं गोपीचंद पडळकर कुणाला भेट देण्यासाठी आले होते
हे सांगू शकत नसलं तरी या ठिकाणी मात्र गोपीचंद पडळकर ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली, त्यांच्यावरती चप्पल फेक केल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेत. आपण पुन्हा एकदा दाखवूयात प्रेक्षकांसाठी. हे इंदापूरचं तहसीलदार कार्यालय आणि तहसीलदार कचेरी शेजारीच या ठिकाणी जे पत्रे लावलेले आहेत त्याच्या पलीकडे ओबीसी एल्गार मेळावा होता आणि ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी मराठा विरोध भाषण केलं असं जे आहे त्या आंदोलकांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर ते या ठिकाणी आले, साखळी उपोषण ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले आणि एक प्रकारे आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे किंवा मागणी केलेली आहे, काही जरी झालं तरी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. गोपीचंद पडळकरांचं या ठिकाणी येणं आणि त्याला विरोध करणं त्याचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत, व्हायरल देखील झालेले आहेत. परंतु साखळी शेजारीच देखील दूध उपोषण सुरू आहे आणि गोपीचंद पडळकर नेमकं कुठल्या उपोषण स्थळी आले, भेट देण्यासाठी आले होते? या दूध उपोषण जो सुरू आहे त्या ठिकाणी आले होते का साखळी उपोषणा ठिकाणी आले होते? जर ह्या शेडमधून जर पहिलं आपण बघितलं तहसीलदार कचेरीमधून बाहेर येताना तर पहिल्यांदा तिथं मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे किंवा साखळी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी पहिलं, तर त्या ठिकाणी येताच मराठा समाजाने त्यांना विरोध केला आणि आता मराठी समाजाची मागणी आहे की गोपीचंद पडळकर यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा. सौरभ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.